पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकच्या जागेसंदर्भात महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक होते आणि नाशिकच्या जागेसंदर्भात महत्त्वाची बैठक मानली जाते। या बैठकीमध्ये काय चर्चा होते, कोणते नेते उपस्थित असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकच्या जागेसंदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे। छगन भुजबळांची अजित पवारांसोबत ही बैठक पार पडते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक आहे आणि नाशिकच्या जागेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते। नाशिकच्या जागेसंदर्भात काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। छगन भुजबळांची अजित पवारांसोबत ही बैठक पार पडते आणि पुण्यामध्ये बैठक आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक पार पडते आणि नाशिकच्या जागेसंदर्भात यामध्ये चर्चा होते। तर पुण्यातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकच्या जागेसंदर्भातली बैठक महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये ही बैठक होते। नाशिकच्या जागेबद्दल अजित पवार काय बोलतात, काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकच्या जागेसंदर्भातली ही बैठक होते आणि ही बैठक महत्त्वाची मानली जाते। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर, राष्ट्रवादीची नाशिकच्या जागेसंदर्भातली महत्त्वाची बैठक सुरू आहे, काय नेमकी चर्चा आणि कोणते नेते दिसत आहेत? आपल्याला कल्पना आहे की महायुतीतल्या 2 जागांचा तिढा सुटलेला आहे आणि महायुतीतल्या त्या 2 जागा कोणत्या, तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे नाशिकची आणि दुसरी जी महत्त्वाची जागा आहे ती साताऱ्याच्या जागेवरती महायुतीचे उमेदवार भाजपच्या चिन्हावरती उदयनराजे भोसले निवडणूक लढवणार आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये छगन भुजबळ हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून जी बैठक या ठिकाणी सुरू झाल्याचं आपण पाहतोय। या बैठकीला माध्यमांना बंदी आहे, पण आपण बघतोय की नाशिकमधल्या मोठ्या संख्येने जे पदाधिकारी आहेत ते आपल्याला या बैठकीला हजर राहिल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले आहेत। तर दुसरीकडे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा जर उल्लेख केला तर ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला या बैठकीला उपस्थित असल्याचं बघायला मिळतात। अजित पवार हे बैठकीला हजर आहेत, त्यांच्यासोबत या नाशिक लोकसभा मतदारसंघातली सगळ्यात महत्त्वाची असलेली व्यक्ती जी उमेदवार आहेत त्या छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ, त्यांच्यासोबतच समीर भुजबळ हे आपल्याला पाहायला मिळतात। नाशिकचे राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर अजित पवार आपल्याला नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक घेताना पाहायला मिळतात। त्यांच्या उजव्या बाजूला छगन भुजबळ हे बसलेले आहेत आणि पदाधिकारी अजूनही आपल्याला येताना पाहायला मिळतात। पदाधिकाऱ्यांसोबत नाशिकच्या लोकसभेच्या अनुषंगानं अजित पवार यांची सगळी जी चर्चा आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। अजित पवार हे बैठकीला संबोधित करतायत, त्यांचं भाषण सध्या सुरू आहे। अजित पवार नेमकं काय बोलतात हे आपण ऐकूयात। पवारजी, सरोजनीजी तसंच उपस्थित असणारे सर्व माजी खासदार, त्याच्यामध्ये अर्जुनराव ढेरे, बाकीचे सगळे उपस्थित असणारे सहकारी, नाशिक विष्णुपंत मैसुरेजी, देवदास पिंगळेजी, त्याच्यामध्ये उपस्थित असणारे महादेवजी, महिला अध्यक्ष, बाकीचे सगळे माजी आमदार, विद्यमान सहकारी, बंधू भगिनींवर माझ्याकडे निवृत्ती शेखर वेगळे मित्रांनो, आताच मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। काल मी विशेषतः परभणी, धाराशिव या मतदारसंघातल्या सहकारी मित्रांना बोलवलेलं होतं आणि त्यांच्याशी दूध केलं आणि नाशिकला आणि सातारा माडा या लोकांना आज बोलवलं आहे। पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। आपल्या भागामध्ये पहिला दुसरा टप्पा नाही तर तिसऱ्या टप्प्यात आणि चौथ्या टप्प्यात आणि 5व्या टप्प्यात आपलं मतदान येतंय आणि 6वा 7वा टप्पा हा नंतर देशातल्या बाकीच्या भागामध्ये त्याचा मतदान होईल। त्यावेळेस आपण महायुतीच्या वतीनं निवडणुकीला सामोरं जातो।
5 वर्षापूर्वीचा काळ असा होता की 48 जागा, त्याच्यामध्ये आपण आघाडी केलेली होती. आघाडीमध्ये काँग्रेस होतं, राष्ट्रवादी काँग्रेस होतं आणि इतर मित्रपक्ष होते. त्याचबरोबर समोर भाजप आणि शिवसेना होतं.